जय श्रीराम मंडळी. हे बघा, सुरुवात केली पूजेला रामनवमीची. अशी सुंदर अशी रांगोळी काढून घेतली. पहिले दारामध्ये दिवे लावले. ते भजन आहे ना, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, सेम तसं फिलिंग होतं आहे मला. माझे सद्गुरू श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज हेच माझे राम आणि सर्वस्व. त्यांच्या स्वागतासाठी अशी सुंदर रांगोळी काढून घेतली मी, मला जमेल तशी. कशी वाटते रांगोळी नक्की कमेंट करून सांगा मला. आता जमत नाही पहिलेसारखे, तरी पण प्रयत्न केला. जय श्रीराम मंडळी. तुम्हाला माहिती आहे का रामांचा जन्म कधी झाला? रामांचा जन्म हिंदू धर्मानुसार श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला झाला आणि बरोबर दुपारी 12 वाजता मध्यान्ह काळामध्ये झाला. म्हणूनच रामनवमी या दिवशी बरोबर 12 वाजता राम जन्मोत्सव साजरा केला जातो. आणि त्याचप्रमाणे मी इकडे परदेशात बरोबर 12 वाजता राम जन्मोत्सव साजरा केला. पाहू शकता तुम्ही. माझे राम. जय सियाराम माऊली. श्रीरामांना रव्याचा नैवेद्य खूप आवडायचा, शिरा आवडायचा. म्हणून बरोबर त्यांच्याकरता शिरा बनवला आणि तुळशी मातेला विनवणी करून तुळशी मातेचं एक पान तोडून घेतलं. कधीही तुळशीचं पान तोडताना तुळशी मातेची आज्ञा घेतल्याशिवाय तुळशीचे पानं तोडू नयेत मंडळी. हे बघा, तुळशी मातेची आज्ञा घेतली आणि एकच पान बरोबर तोडून नैवेद्यावरती ठेवलं. अशा पद्धतीने मी परदेशात असूनही रामनवमी साजरी केली. आणि मंडळी, जशी जमेल तशी तुम्हीही सेवा करा. आज अष्टमी नवमी आहे, त्याचबरोबर रामनवमी आहे. मी बरोबर 12 वाजता इकडची अशी साजरी केली रामनवमी. जशी जमेल तशी पूजा करून घेतली. ही रांगोळी सुंदर अशी काढली, कारण की खाली काढली असती तर दिसत नाही आहे, सफेद लादी आहे म्हणून याच्यावरती काढली. आणि अशा पद्धतीने मी रामनवमी आजची साजरी केली. श्रीरामांना शिऱ्याचं नैवेद्य. माझी माऊली श्रीराम आहेत माझ्याकरता परदेशात. जय श्रीराम माऊली. बघा, मी परदेशात असूनही जशी जमेल तशी सेवा करते. आज संध्याकाळी ओटी भरायची, त्याचाही व्हिडिओ मी टाकेल. आई अष्टमीची ओटी कशी भरते मी, कुलदेवीची ओटी कशी भरते आणि सप्तशतीचा पाठ पूर्ण करून त्याचं उद्यापन कसं करते तोही व्हिडिओ टाकेल. तो व्हिडिओ पाहायला विसरू नका मंडळी. आणि मैत्रिणींनी जशी जमेल तशी सेवा करत चला. आणि काही नाही, कर्म चांगलं करा मंडळी. आपलं कर्म चांगलं असेल तर आपलं पुढे सगळं व्यवस्थित असणार आहे. मला एवढंच कळालं आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये. फक्त कर्म चांगलं करा मंडळी. कर्म चांगलं केलं की खूप चांगलं होतं, एवढंच कळालं आहे मला आत्तापर्यंत. आणि जेवढं होईल तेवढं कर्म चांगलं करायचा प्रयत्न करा. हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करते की मी कशी साजरी केली परदेशात रामनवमी. आज गुरुवार आहे माझ्या माऊलींचा, माझाही आणि माझ्या मिस्टरांचाही दोघांचाही उपवास आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या गुरूंचाही गुरुवार असतो. पण मी सांगितलं गुरूंना की तुमचा माऊली उपवास आहे, पण मी रामांना आवडतो म्हणून मी शिरा नैवेद्याला ठेवला आहे. आज माऊलींचा गुरुवार उपवास असतो मला माहिती असून मी रव्याचा नैवेद्य दाखवला आहे, पण मी नैवेद्य श्रीरामांना दाखवलेला आहे. जय श्रीराम मंडळी. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच माझ्याकडनं सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू द्या, अशीच माऊलीचरणी प्रार्थना. जय श्रीराम.